Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. तर या लेक्चरपासून आपण चॅप्टर नंबर 1 चालू करणार आहे, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहे तर बेसिक इव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची जे इव्हॉल्युशन झालेलं आहे ते कसं झालेलं आहे ते आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट, त्याच्यामध्ये आपण डायोड बघणार आहे. तर त्याच्यामध्ये झिनो डायोड असेल, पॉवर डायोड असेल, ह्याचा यूज काय असणार आहे ऑटोमोबाईलमध्ये ते स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी यूज केली जाते ते बघणार आहे. आणि लास्ट वन आहे ते व्हिज्युअल डिस्प्ले इन ऑटोमोबाईल्स. तर ते डिस्प्लेशी रिलेटेड जे कॉम्पोनंट्स असेल किंवा व्हिज्युअल डिस्प्ले कसा वर्क होणार आहे ते आपण स्टडी करणार आहे चॅप्टर नंबर 1मध्ये. त्याचं नाव आहे ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन्स. या लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक कव्हर करणार ते कुठला आहे तर ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्सचा यूज कसा होणार आहे ऑटोमोबाईलमध्ये ते आपण स्टडी करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते डायोड्स. तर डायोड्सचा यूज काय असणार आहे ऑटोमोबाईलमध्ये आणि डायोडचे वेगवेगळे टाईप्स असतील ऑटोमोबाईल यूज केले जाणार ते आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहे. तर ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, तर ऑटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं जे इव्हॉल्युशन असणार ते कसं कसं होत गेलं बघा. म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पहिल्यांदा फार कमी होतं किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे जे कॉम्पोनंट्स होते ते फार कमी होते. तसं जसं पिरियड वाढत गेला तसं काय होणार आहे ऑटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं इव्हॉल्युशन पुढं वाढत गेलेलं आहे. तर 1970मध्ये जर आपण बघितलं तर काय बघा ऑटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स फक्त एवढे जे कॉम्पोनंट होते ते इलेक्ट्रॉनिक्सचे कॉम्पोनंट होते. त्याच्यामध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन होतं, इलेक्ट्रॉनिक इग्निशन असेल, चेक कंट्रोल सिस्टीम असेल किंवा सेंटर लॉकिंग असेल, एवढ्याच ठिकाणी काय होते इलेक्ट्रॉनिक्सचे कॉम्पोनंट होते. तेच 1980मध्ये जर आपण बघितलं तर कॉम्पोनंट्स इलेक्ट्रॉनिक्सचे वाढत गेले. कुठले तर इलेक्ट्रॉनिक एअर कंडिशनिंग आलं, इलेक्ट्रॉनिक गिअरिंग आलं, ABS आलं, ऑटोमॅटिक मिरर डिमिंग आलं. 90sमध्ये बघितलं तर आणि कॉम्पोनंट्स वाढत गेले. कुठले तर CD चेंजर आलं, बस सिस्टीम आली, ACC सिस्टीम आली, एअर बॅग्स आले, RDS TMJ आलं, इमर्जन्सी कॉल कंट्रोल सिस्टीम आली, यासारख्या सिस्टीम वाढल्या. आणि जर आता 2010मध्ये जर आपण बघितलं तर इलेक्ट्रोमेकॅनिकल वॉल्स आले, टायर प्रेशर सेन्सर्स आले, वेगळ्या प्रकारचे जे सेन्सर आले ते सगळे इलेक्ट्रॉनिक्सचं इव्हॉल्युशन असतं. आणि अप टू द 2030 म्हणजे 2030मध्ये जर आपण बघितलं तर ज्या गाड्या असतील त्या टोटल सगळ्या काय असतील तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सशीच रिलेटेड गाड्या असतील. तर अशा प्रकारे ऑटोमोबाईलमध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स होतं ते पूर्णपणे वाढत गेलेलं. डायोड्स, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे डायोड्स असणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर त्याच्या आधी बेसिक डायोड्स म्हणजे काय बघा. डायोड्स आर ऑफन डिस्क्राइब्ड ॲज अ वन वे वॉल्स अलाउइंग करंट टू फ्लो इन ओनली वन डायरेक्शन. म्हणजे डायोड्स काय असणार आहे वन वे वॉलसारखं वर्क होणार आहे. ते फक्त काय करणार आहेत करंट एका डायरेक्शनला फ्लो करणार आहे. अ डायोड इज अ 2 टर्मिनल इलेक्ट्रिकल डिव्हाइस हॅव्हिंग वन इलेक्ट्रोड दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲनोड अँड अनादर दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅथोड. म्हणजे इथं फिगरमध्ये तुम्हाला हा डायोड दिसत असेल. डायोडला काय असणार आहे दोन टर्मिनल्स असतात, एक असणार आहे ॲनोड आणि दुसरा असणार आहे कॅथोड. अ सॉलिड स्टेट डायोड इज फॉर्म्ड बाय द जंक्शन बिटवीन द ॲनोड अँड कॅथोड. म्हणजे ॲनोड आणि कॅथोड या दोघांचं जर आपण जंक्शन तयार केलं तर त्याला काय म्हणणार आहे आपण डायोड म्हणणार आहे. वेन करंट फ्लोज इन अ फॉरवर्ड डायरेक्शन विथ प्लस व्होल्टेज ऑन द ॲनोड डायोड्स हॅव्हिंग लो रेजिस्टन्स अँड दिस इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड बायस्ड कंडिशन. म्हणजे ॲनोड जेव्हा तुमचा प्लस असणार आहे आणि कॅथोड ज्यावेळी मायनस असणार आहे त्यावेळी काय असणार आहे जो करंटला अपोज होणार आहे तो एकदम काय असणार आहे लो असणार आहे, किंवा जो रेजिस्टन्स असणार आहे तो एकदम काय असणार आहे लो रेजिस्टन्स असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे फॉरवर्ड बायस्ड कंडिशन. आणि ह्याच्या विरुद्ध जर झालं तर म्हणजे काय वेन द करंट फ्लोज इन द रिव्हर्स डायरेक्शन वेन प्लस व्होल्टेज ऑन अ कॅथोड डायोड्स हॅव अ व्हेरी हाय रेजिस्टन्स अँड दिस इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्स्ड बायस कंडिशन. म्हणजे ह्याच्या उलटं झालं, कॅथोड पॉझिटिव्ह झाला आणि ॲनोड निगेटिव्ह झाला तर काय होणार आहे त्यावेळी रेजिस्टन्स जो असणार आहे तो एकदम मॅक्झिमम असणार आहे आणि त्याला आपण काय म्हणणार आहे रिव्हर्स्ड बायस्ड कंडिशन. तर अशा प्रकारे हा कॅथोड तुमचा डायोड तुमचा वर्क होणार आहे. तर इथं स्कीमॅटिक डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल ॲनोड हा प्लस आहे, कॅथोड हा
मायनस आहे आणि यावेळी काय होणार आहे, करंट पी पासून एन कडे किंवा पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे फ्लो होणार आहे. त्यावेळी काय असणार आहे, जो रेजिस्टन्स असणार आहे तो एकदम कमी असणार आहे. आणि ज्यावेळी उलटी कंडिशन होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, जो कॅथोड असेल तो पॉझिटिव्ह होईल आणि ॲनोड असेल तो निगेटिव्ह होईल. त्यावेळी करंट असा वरून खालून वर फ्लो होणार आहे. त्यावेळी काय होणार आहे, जो रेजिस्टन्स असणार आहे तो रेजिस्टन्स एकदम काय असणार आहे, मॅक्झिमम असणार. तर अशा प्रकारे हे डायोड्स वर्क होणार आहे. युजेस ऑफ अ डायोड्स इन ऑटोमोबाईल. तर ऑटोमोबाईलमध्ये डायोड्स कुठं कुठं वापरले जातात बघा. तर फर्स्ट वन आहे काय, व्होल्टेज रेग्युलेशन इन अ चार्जिंग सिस्टीम. म्हणजे चार्जिंग सिस्टीममध्ये आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन करायचं असेल तर आपण डायोड यूज करतो. नेक्स्ट आहे इग्निशन सिस्टीम. म्हणजे इग्निशन सिस्टीमचे कॉम्पोनंट्स असतील त्यामध्ये एक कॉम्पोनंट कुठला असणार आहे, तर हा डायोड असणार आहे. नेक्स्ट आहे रेक्टिफायर सर्किट इन अ चार्जिंग सिस्टीम. म्हणजे चार्जिंग सिस्टीममध्ये पण परत यूज करणार आहे. नेक्स्ट आहे लाइटिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये हेडलॅम्प्स असतील, टेल लॅम्प्स असतील, ह्याच्यामध्ये छोटे छोटे आपण डायोड्स यूज करतो. आणि नेक्स्ट आहे ऑटोमोटिव्ह ॲक्सेसरीज. वेगवेगळ्या ज्या ॲक्सेसरीज असतील लाइटिंगच्या त्याच्यामध्ये पण काय केले जातात, हे डायोड्स यूज केले जातात. तर या प्रत्येक ठिकाणी काय केलं जातं, डायोडचा यूज असणार आहे. तर नेक्स्ट आपण काय बघणार आहे, तर झिनर डायोड. तर झिनर डायोड ऑटोमोबाईलमध्ये काय यूज करतात बघा. तर झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर इन अ चार्जिंग सिस्टीम. म्हणजे चार्जिंग सिस्टीममध्ये काय असणार आहे, तर झिनर डायोड यूज केला जातो. तो कशासाठी यूज केला जाणार आहे, तर व्होल्टेज रेग्युलेशनसाठी यूज केला जाणार आहे. तर चार्जिंग सिस्टीममध्ये बघा, द अल्टरनेटर इज अ व्हेरिएबल स्पीड मशीन. तर चार्जिंग सिस्टीमचा सगळ्यात मेन कॉम्पोनंट कुठला असणार आहे, तर अल्टरनेटर असणार आहे. हा अल्टरनेटर काय करणार आहे, तर चार्जिंग करण्यासाठी मदत करणार आहे. आणि अल्टरनेटर हे काय असणार आहे, व्हेरिएबल स्पीड मशीन आहे. म्हणजे काय होणार आहे, जसं स्पीड व्हॅरी होणार आहे तसं अल्टरनेटरचा जो परफॉर्मन्स असणार आहे तो पण काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. ॲज द व्हेकल स्पीड रायजेस द जनरेटर व्होल्टेज रायजेस अँड इट रन्स विदाउट लोड द आउटपुट व्होल्टेज रीच 140 वोल्ट्स. म्हणजे काय असणार आहे, जसजसं व्हेकलचं स्पीड वाढणार आहे तसं अल्टरनेटरचं काय होणार आहे, पण व्होल्टेज जे जनरेट होणार आहे ते व्होल्टेज मॅक्झिमम जनरेट होणार. आणि जर लोड कमी असेल व्हेकलवर तर काय होणार आहे, ते व्होल्टेज जे असणार आहे ते मॅक्झिमम म्हणजे साधारणतः 140 वोल्टपर्यंत पण काय होऊ शकते, ते रीच होऊ शकते. देअर फोर सम कंट्रोल इज रिक्वायर्ड अँड इट इज प्रोव्हाइडेड बाय द मॉडर्न इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. तर आता हे जे 140 वोल्टपर्यंत जर व्होल्टेज गेलं तर काय होणार आहे, ते डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज रेग्युलेटर फिट करण्याची गरज आहे. आणि ते व्होल्टेज रेग्युलेटर फिट करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे, तर झिनर डायोड यूज करतो. द रेग्युलेटर मेंटेन अ कॉन्स्टंट ॲव्हरेज करंट इन द रोटर फील्ड वाइंडिंग बाय स्विचिंग करंट ऑन अँड ऑफ अँड द रिझल्ट विल बी अल्टरनेटर आउटपुट व्होल्टेज ऑफ अबाउट 14.2 वोल्ट. म्हणजे हा झिनर डायोड काय करणार आहे, तर जर करंट मॅक्झिमम झाला तर तो काय करणार आहे, कट ऑफ करणार आहे. आणि जर करंट मिनिमम असेल तर तो काय करणार आहे, परत करंटचा सप्लाय चालू ठेवणार आहे. ज्यामुळे जेणेकरून काय होईल, जे अल्टरनेटरचे जे आउटपुट व्होल्टेज आहे ते आउटपुट व्होल्टेज हे नेहमी काय राहील, 14.2 वोल्ट्स इथं राहील. आणि त्याच्यासाठी जो आपण इलेमेंट यूज करणार आहे तो इलेमेंट सगळ्यात महत्त्वाचा कुठला असणार आहे, तर झिनर डायोड हा असणार आहे. तर ॲक्च्युली तिची सर्किट डायग्राम कशी असणार आहे ते आपण आता नेक्स्ट बघणार आहे. तर झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर कसा यूज होते बघा. तर इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल. फिगरमध्ये काय आहे, हा ZD म्हणजे काय असणार आहे, हा झिनर डायोड आपण यूज केलेला आहे. R1 आणि R2 हे काय आहेत, तर रेजिस्टन्स सेट व्होल्टेज टू द झिनर डायोड. म्हणजे झिनर डायोडला रेजिस्टन्स सेट करण्यासाठी हे दोन यूज केलेले आहेत. R3 हा पण एक रेजिस्टन्स आहे. आणि त्याच्यानंतर T1 आणि T2, हा T1 आणि हा T2 हे दोन काय ट्रान्झिस्टर यूज केलेले आहेत. आणि इकडं काय असणार आहे, ही फील्ड वाइंडिंग असणार आहे. तर अशा प्रकारे हे आपण सर्किट कनेक्ट करून घेतलेलं आहे. तर बघा आता वर्किंग कसं होणार आहे. व्हेन द अल्टरनेटर फर्स्ट इन्क्रीजेस इन स्पीड द आउटपुट विल बी बिलो द प्रेझेंट लेवल. म्हणजे काय असणार आहे, अल्टरनेटर जेव्हा स्टार्टिंग कंडिशनला असणार आहे किंवा जस्ट वर्क व्हायला चालू होणार त्यावेळी काय असणार आहे, आउटपुट हे एकदम कमी असणार आहे. अंडर दिस कंडिशन ट्रान्झिस्टर T2 विल बी स्विच्ड ऑन बाय अ फीड टू इट्स बेस थ्रू रेजिस्टर R3. म्हणजे ज्यावेळी काय असणार आहे, आउटपुट एकदम कमी असणार आहे त्यावेळी ट्रान्झिस्टर हा T2 काय असणार आहे, ऑन होणार आहे. आणि हा ऑन कसा होणार आहे, तर रेजिस्टर R3 हा जो असणार आहे, हा रेजिस्टर R3 या बेसला पुल करणार आहे ट्रान्झिस्टरचा. त्यामुळे काय होणार आहे, ट्रान्झिस्टर T2 हा ऑन होणार आहे. दिस अलाउज फुल फील्ड करंट टू फ्लो, दस
इन्क्रीजिंग व्होल्टेज आउटपुट. आणि ट्रान्झिस्टर T2 ऑन झालं की काय होणार आहे, जो पूर्ण करंट असणार आहे तो पूर्ण करंट फील्ड वाइंडिंगमधून फ्लो व्हायला चालू होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, व्होल्टेज आउटपुट जे असणार आहे ते व्होल्टेज आउटपुट हळूहळू काय होणार आहे, इकडं इन्क्रीज व्हायला चालू होणार आहे. When the present voltage is preset voltage is reached, the Zener diode will conduct. आता when preset voltage is reached म्हणजे काय झालं, जेव्हा 14.2 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज रीच झालं की काय होणार आहे, झिनर डायोड ऑपरेट व्हायला चालू होणार आहे. रेजिस्टर R1 and R2 आर अ सिम्पल सिरीज सर्किट टू सेट द व्होल्टेज अप्रोप्रिएट टू द व्हॅल्यू ऑफ अ ZD से 14.2 व्होल्ट. आता हे जे रेजिस्टर R1 आणि R2 असणार आहे ते काय करणार आहेत, तर झिनर डायोडला 14.2 व्होल्टेजपर्यंत ऑफ ठेवण्यासाठी मदत करणार आहे. तर वेन ZD कंडक्ट्स, ट्रान्झिस्टर T1 विल स्विच ऑन अँड पुल द बेस ऑफ T2 डाऊन टू द ग्राउंड. आता जेव्हा व्होल्टेज 14.2 व्होल्टच्या पुढे जायला लागणार आहे त्यावेळी काय होणार आहे, हा झिनर डायोड ऑन होणार आहे. झिनर डायोड ऑन झाला की काय होणार आहे, तो ट्रान्झिस्टर T1चा जो बेस असणार त्याला पुल करणार आहे. ट्रान्झिस्टर T1चा बेस पुल झाले की काय होणार आहे, T1 ट्रान्झिस्टर काय करणार आहे, T2 ट्रान्झिस्टरच्या बेसला पुल करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, दिस स्विचेस T2 ऑफ अँड सो द फील्ड करंट इज इंटरप्टेड कॉझिंग आउटपुट व्होल्टेज इज फॉल. त्यामुळे काय होणार आहे, T2चा बेस पुल झाला की काय होणार आहे, हा T2 ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे. T2 ट्रान्झिस्टर ऑफ झाला की काय होणार आहे, जो करंट होता तो करंट परत काय होणार आहे, इंटरप्टेड होणार आहे किंवा कट ऑफ होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, परत व्होल्टेज डाऊन होणार आहे. दिस विज कॉजेस ZD किंवा झिनर डायोड टू स्टॉप कंडक्टिंग. T1 विल स्विच ऑफ अलाउइंग T2 स्विच बॅक ऑन अँड सो द सायकल विल कंटिन्यू. म्हणजे परत काय होणार आहे, परत जर व्होल्टेज 14.2च्या खाली जायला लागलं की काय होणार आहे, परत झिनर डायोड ऑफ होणार आहे. झिनर डायोड ऑफ झाला की हा T1 ऑफ होणार आहे. T1 ऑफ झाला की T2 ऑन होणार आहे आणि T2 ऑन झाला की परत करंट काय होणार आहे, फ्लो व्हायला चालू होणार आहे. म्हणजे अशी ही कंटिन्युअस सायकल चालू राहणार आहे. जेव्हा T2 ऑन होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, करंट फ्लो व्हायला चालू होणार आहे फील्ड वाइंडिंगमधून आणि तो कधीपर्यंत फ्लो होणार आहे, जोपर्यंत व्होल्टेज 14.2 व्होल्टपर्यंत रीच होत नाही. आणि जेव्हा व्होल्टेज 14.2च्या पुढे जाईल त्यावेळी काय होणार आहे, हा T2 परत ऑफ होणार आहे. T2 परत ऑफ झाले की काय होणार आहे, परत जे व्होल्टेज वाढलेलं ते परत कमी होणार आहे. म्हणजे असं कंटिन्युअसली चालू राहणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, जे मेन आउटपुट व्होल्टेज असणार आहे अल्टरनेटरचं, ते अल्टरनेटरचं मेन आउटपुट व्होल्टेज नेहमी काय राहणार आहे, 14.2 व्होल्ट राहणार आहे. तर अशा प्रकारे हा झिनर डायोड काय करणार आहे, व्होल्टेज रेग्युलेटिंग करणार आहे. म्हणजे व्होल्टेज नेहमी 14.2 व्होल्ट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.